तुम्ही आलात, सारे मिळाले, जग जिंकले. मातोश्री, शंभूबा, राजगडाची कळा घालवली होती. शंभूबा, रडू नका मातोश्री. शंभूबाळ, तुम्ही सुखरूप आलात, आम्हाला सगळं मिळालं. देवाने सगळं दिलं. शंभूबाळ, मथुरेहून कधी निघालात? खूप दिवस झाले. चालतच होतो आम्ही. चालून चालून आमचे पाय दुखू लागले. आऊसाहेब, तुम्हाला माहित होतं शंभूबाळ मथुरेला होते ते? हो. पण मग आम्हाला का नाही सांगितलं? आमच्यापासून का लपून ठेवलं? ते तुम्ही महाराजांनाच विचारा. आबा, शिवनंदन. शिवनंतर नाही आबा, शंभूराजे. शिवनंदन? मथुरेतल्या अंमलदारांना यांनी त्यांचं नाव शिवनंदन म्हणून सांगितलं. म्हणजे शिवपुत्र. शंभू नावही सांगितले आणि कामही झाले. आमच्यापेक्षाही हुशार आहेत. आम्हाला सांगितलं का नाही? तेवढा त्रास झाला आम्हाला. इतके महिने एक घासही सुखाचा खाऊ शकलो नाही. महाराज, आपल्या राजकारणात आम्ही होरपळून निघालो. आपला धडा कसा झाला? शंभूबाळ सोडून गेले म्हणण्याचा? आम्ही तुम्हाला तेव्हाही म्हणालो होतो. आम्ही तुम्हाला तुमचे बाळकृष्णही दिले, पण तुम्हालाच ते कळले नाही. आमच्या मातोश्रींना म्हणावं आम्ही सुखरूप आहोत. त्यांचं कृष्णार्पण करून निघालो. आम्ही म्हणालो आम्ही कृष्णार्पण केलं, म्हणजेच शंभूराजांना कृष्णभूमीत ठेवलं हे तुमच्या लक्षात यायला हवं होतं. आणि 10वा आणि 12वा घातला तो. 10वा? औरंगजेबाची आम्हाला मारायची इच्छा मेली म्हणून घातला 10वा. त्याला कळावं म्हणून. आता काय झालं, कसं घडलं ते सगळं निगुतीनं विचारू. शंभूबाळ, येसूबाई, पण त्यांचा अवतार असा कसा? ते नंतर सांगतो. तुम्ही आधी त्यांना कुंकू लावा. नुसतं कुंकू लावून भागायचं नाही. मळवट भरा सुनबाईंनी. आम्ही कुंकू आणतो. थांबा.
आम्ही आणले कुंकू. तुम्ही आणले? हो, आम्ही यांना विचारले होते काय आणू म्हणून, तेव्हा या म्हणाल्या कुंकू आणा. आम्ही आणले. लावा त्यांना. आता आम्हाला सगळ्यांनी सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्या. सौभाग्यवती भवा. यशस्वी भव, सौभाग्यवती भव. घ्या घ्या, तोंड गोड करा. हो, दे बाबा दे. दे दे दे. अहो साखऱ्या वाटणार. अहो या मुठभर साखरेने काय होणार आहे काळूजीचं? अख्खं ताटवत त्यांच्या तोंडात. वय 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 घे बाबा घे. का हे बी कमी पडतील माहितीये का? अगं मला एवढा आनंद झालाय सांगू ना. बर बर, मग महाराजांनी सांगून मिठाईच देतो. महाराजांची मिठाई भल्या भल्यानी खाल्ली, ते ना ती पसली नाही, त्यांचं तोंड कडू झालंय आणि बसलंय बोंबलत ते. वय वय. अंधाराक्का, ह्यो जो उतारा आहे ना, तो ना आग्र्याच्या दिशेनं टाक, त्याचं नाव घ्या ना, म्हणजे बघ इडा पिडा टळल बघ. वय वय, त्याचीच नजर होती लेकरावर. पटकी आली त्याला. धाराक्का, म्या ना उद्या ईरच्या नात म्हसोबाला पोतभर गुलाल उधळून येतो. म्या नवस केला होता ना, येतो चांग भलं करून. ये बाबा. अरे ये बाबा, धर तोंड गोड करून. लोकांनी चांग भलं केलं. गावोगावी देवासमोर गुलाल उधळला. शंभूराजेंनी गडावर पाऊल ठेवल्यापासून हेच सुरू आहे. आपल्या घरातील माणूस यावं असं रयतेला झालंय. आणि हे सगळं घडलं आपल्यामुळे, आपल्या कुटुंबामुळे. आम्ही सदैव आपल्या ऋणात आहोत. नाही नाही, असं म्हणू नका हो. त्या निमित्ताने आम्हाला स्वराज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. आम्ही धन्य झालो. त्या निमित्ताने महाराजांचे पाय आमच्या घरास लागले. खरं तर एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही आमच्या शंभूराजांना अत्यंत मायेनं सांभाळलं. त्यांच्या आवडी निवडीसाठी झटलात, खपलात. राजाचं पोर म्हणून त्यांच्यासाठी सगळं सगळं केलं. लक्ष्मीबाई, तुम्ही तर पोटच्या पोराप्रमाणे पदराखाली घेतलं. आपण ब्राह्मण, मूल मराठा असल्या विचारांना थारा देत बसला नाही, सोळं ओळं पाळत बसला नाही. सामावून घेतलं त्यांना, आणि म्हणूनच ते शिवनंदन वाटले आणि सलामतीत आले. आऊसाहेब, अहो एके ठिकाणी तर अंमलदारांसमोर कृष्णाजी आणि शंभूराजे एका थाळ्यात जेवले. जुन्या रूढी परंपरा मोडीत काढले. एवढे उच्च विचार तुमचे. शिवाय एवढ्या दूरचा प्रवास, तोही चालत यायचे. नद्या नाले, डोंगर दऱ्या, शत्रू सैनिक, रात्र, चोर, दरोडेखोर. निवाऱ्यासाठी कुठेतरी जागा शोधायची आणि मुक्काम करायचा. यावेळी मात्र आम्ही शंभूराजेंना नतमस्तक झालो. अहो, त्यांनी गैरसोयीचा कधी बाऊ केलाच नाही, तक्रारही केली नाही. आम्ही म्हणू तिथे मुक्काम केला, जे दिलं ते खाल्लं, आणि जी नदी, जो ओढा समोर येईल त्याच्यात आंघोळ केली. स्वतःचे कपडे स्वतः धुतले. आपलं पांघरूण, आपलं जिन्नस स्वतःच घेऊन चालत राहिले. चालून चालून पाय दुखले,
पण तोंडातून तक्रारीचा एक अक्षरही काढला नाही हो बाहेर यांनी. तसे समजूतदार आहेत ते. खरे तर आम्हास ह्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. यातून उतराई व्हावं म्हणून आज आम्ही आपणास विश्वासराव हा किताब देतो आहोत. कृष्णाजी, केसूजी, या पुढे या. याचबरोबर आपण दोघांनाही प्रत्येकी 25,000 मोहरा देतो आहोत. $25,000 आणि ते बी प्रत्येकी. सर्जेराव, पृथ्वी मोलाचं धन परत आणलंय त्यांनी. वय एवढं मात्र खरंय. त्याचबरोबर मातोश्री लक्ष्मीबाई यांना आम्ही 50,000 मोहरा देतो आहोत. आऊसाहेब, आपल्या चरणांचं दर्शन आम्हास घडलं. या परत दुसरं धन आमच्यासाठी मोठे नाही. आपल्या विश्वासास आम्ही पात्र ठरलो. शंभू राजांना घेऊन आम्ही गडावर सुखरूप पोचलो. आपल्याला दिलेला शब्द आम्ही खरा केला, ही परमेश्वरी कृपा. आपणास मोहरा, चोळी बांगडी आणि पालखीचा मान देतो आहोत. जी महाराज. आमच्या आयुष्याचे सोने झाले. धन्य झालो आम्ही आज. आता परत मथुरेला जाऊ नका. आपल्या मूळ गावी ओतूरला जा. कारण परत गेलात तर बादशहा चौकशी करेल. अशी माणसं म्हणजे स्वराज्यासाठी भूषण. जी. मातोश्री, मातोश्री, तुम्ही कृष्णाजी काकांना आणि केशवपंतांना पाहिलं? हो, पाहिलं ना. त्यातील केशवपंतांनी आम्हास ब्रजभाषा शिकवली. वा, तुम्ही ब्रजभाषा शिकलात? हो, तिथे दुसरे कोणतेच काम नव्हते शिवाय शिवनंदनाचे सोंग गोठले. मग काय शिकलो ब्रजभाषा. त्यात आम्ही कंसाचा किल्ला पाहिला, गोकुळ फिरलो, कृष्ण बलराम जिथे खेळायचे ती जागाही पाहिली. छान. पण क्षणभर आम्हास वाटले, आम्हास छोटा किंवा मोठा भाऊ असता तर कृष्ण बलरामासारखं खेळता आलं असतं. शंभूबाळ, किती विचार करता हो. मातोश्री, या सगळ्या बोलण्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिलीच. काय बरं? तुम्ही बसा आधी. अहो, बसायचे आणि डोळे मिटा. बर, मिटले हो डोळे. आणि उघडा म्हणेपर्यंत डोळे उघडू नका. बर. आत्ता उघडा डोळे. अगबाई, शाल आवडली? हो,
खूप आवडली. फार सुंदर आहे. अहो पण या सगळ्या धांदलीत हे सगळं करण्याची काय गरज होती? मातोश्री, तुमचा शब्द आम्ही खाली पडू देतो का कधीतरी? आणि तुमच्या इच्छेपुढे आमचे सर्वस्व शून्य. बस बस बस. या वयात ही समज कुठून शिकलात हो हे सगळं? आम्ही तुमच्या मातोश्री आहोत याचा गर्वच वाटतो आम्हाला. तुमचा आमच्यावर आशीर्वाद होता, आहेच, हे आम्ही गृहीत धरूनच आहोत. काही दिवसांपूर्वी आम्ही आग्र्याहून आमच्या देशी परतलो. म्हणून येताना आला हजरत बादशाह सलामतांची गाठभेट घेता आली नाही, कारण आम्ही घाईत निघालो. इथेही काही निकडीची कामं होती. तरी आपण खपा न होणे. दुसरी आनंदाची खबर म्हणजे आमचे फर्जंद शंभूराजे हे देखील देशी पावते झाले. आपण आमचे क्षेमकुशल चिंतता म्हणूनच हे घडले. तरीही आलमगीर बादशाह सलामतांचे आम्ही बंदे चाकर. सेवेसी हर भातेना तत्पर आहोत. याविषयी मनात कोणताही संदेह बाळगू नका. आणखीन एक, आमचे फर्जंद शंभूराजे हे बादशाही लष्करी चाकर आहेत. ते कधीही औरंगाबादेस शहाजा देण्याकडे रुजू होतील. हिंदी तर्जुमा करा आणि पाठवा औरंगजेबास. याचा अर्थ बादशहाला गाफील ठेवायचे तर? आम्ही खूप रडलो. तुमची खूप आठवण आली. रडू नका, डोळे पुसा. आम्हालाही तुमची खूप आठवण यायची, पण तिथे आमच्यावर खूप लक्ष असायचे. आमच्यासाठी सगळे वेगळे खाणेपिणे, तिथल्या कपडे वस्तूही, आणि तो आग्र्याचा किल्ला. तिथे आमची आणि शहजादा अकबराची दोस्ती झाली. त्यांनी आम्हास लाल किल्ला दाखवला. तुम्हाला भीती नव्हती वाटत? भीती नाही, पण एका गोष्टीची काळजी वाटायची. तुमचं कुंकू भेटेल त्याची काळजी. आम्ही जेव्हा जेव्हा बाजारपेठात जायचो तेव्हा कुंकू कुठे भेटेल हे पाहायचो. पण आम्ही कुंकू म्हणजे तुम्ही असं म्हणालो होतो. पण शेवटी आम्ही कुंकू घेतलंच. पण ते सांभाळणं मोठी कसरत. तुम्ही तिथे कुंकू सांभाळत होतात आणि इथे आमचं कुंकू पुसलं. तुम्ही आम्हाला सोडून गेलात असं आम्हाला सांगितलं. ते आम्हासही कळलं. त्या खुशीचा आम्हाला लाडू मिळाला. आमच्याच मरणाच्या बातमीचा लाडू आम्ही खाल्ला. बघा ना, इकडेही क्रियाकर्म केलं. आम्हास फार फार वाईट वाटलं. आम्हास पण वाटलं. अशा गोष्टीने म्हणे आयुष्यही वाढतं. वाढत असेल, पण माहित नाही आम्हाला. केशव पंडित म्हणत होते तुमचा 10वा घातला आणि तुम्ही तर पुन्हा आलात जिवंत होऊन. तसं चांगलं नसतं असं म्हणतात. असं? त्यासाठी पुन्हा धार्मिक विधी करावे लागतील. अहो, आमचे मरण हा एक गनिमी कावा होता आणि त्या मरणाने आमचा जीव वाचला. नाहीतर खरंच 10वा 12वा घालावा लागला असता. आबासाहेबांचा विचार हाच आमचा धर्म. तुम्हीही तेच लक्षात ठेवा.